नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत घरच्या घरी मिश्र धान्यांचं पीठ कसं तयार करायचं। चला तर मग बघूयात। त्यामध्ये घेतलेले आहे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी मक्याचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि 1 वाटी नाचणीचं पीठ आहे। त्यासोबतच मी 1 वाटी ओट्सचं पीठसुद्धा ह्यामध्ये घालणार आहे। 1 वाटी फुटाणे घेतलेले आहेत। त्यासोबतच थोडे शेंगदाणे, थोडे तीळ घेतलेले आहेत आणि धणे, जिरे, मेथ्या आणि ओवा प्रत्येकी 1 टेबलस्पून घेतलेले आहेत। तर सर्व पिठं मी एका पॅनमध्ये एकत्र घालून अगदी 2 ते 3 मिनटं मंद आचेवर भाजून घेत आहे, म्हणजे ह्या पिठांमधला जो मॉइश्चर असेल तो पूर्णपणे निघून जातो। तर माझ्याकडे हे रेडीमेड पिठं तयार होते, त्यामुळे मी पिठंच घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे धान्य असतील नाचणी, बाजरी, ज्वारी, मका अशा प्रकारचे, तर तुम्ही ते सुद्धा एकत्र करून दळून आणू शकता। पण माझ्याकडे ऑलरेडी पिठं होते, त्यामुळे मी तेच ह्या प्रकारे भाजून घेतलेले आहेत। पिठं भाजून झाल्यानंतर आता मी धणे, जिरे, ओवा आणि मेथ्या भाजून घेत आहे। तर हे जे पीठ आहे मिश्र धान्यांचं पीठ, ते अत्यंत पौष्टिक असं आहे। ब्लड प्रेशर असो किंवा कुणाला डायबिटीज असो किंवा कुणाला डाएट करायचं असो, तर प्रत्येकांसाठीच अत्यंत उपयुक्त असं हे पीठ आहे। आणि हे जे पीठ आहे ते 1 ते 1.5 महिना अजिबात खराब न होता राहते। तर छान असं हे पीठ तयार केलेलं आहे आणि ह्या पिठापासनं आपण खूप विविध प्रकारचे पदार्थ तयार करू शकतो। तर सर्वात पहिले तर मी पीठ कसं तयार करायचं आहे घरच्या घरी, तर मी ते तुम्हाला सांगत आहे। आणि ह्यापासूनच आपण आज एक पदार्थसुद्धा तयार करणार आहोत, तर ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर फुटाणेसुद्धा मी थोडे भाजून घेतले आणि ते सुद्धा बारीक करून घेतलेले आहेत। इथे मी आता 1 वाटी ओट्सचं पीठ घातलेलं आहे आणि ही फुटाण्यांची पावडर आहे, तर ती सुद्धा मी इथे घातलेली आहे। तर हे असं पौष्टिक पीठ आपण जर घरी तयार करून ठेवलं, तर ह्यापासनं आपण पराठे, थालीपीठ, आंबोळी, इडली असे विविध प्रकारचे पदार्थ तयार करू शकतो। तर खूप पौष्टिक असं हे पीठ आहे। तर मी धणे, जिरे, ओवा आणि मेथ्यासुद्धा बारीक करून घेतलेल्या आहेत। आता इथे मी शेंगदाणे आणि तीळसुद्धा बारीक करून घेतलेले आहेत। ऑप्शनल आहे, जर तुम्हाला शेंगदाणे आणि तीळ घालायचं नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। पण हे जर ह्या पिठामध्ये घातले तर पौष्टिकसुद्धा होतात आणि चवीला पण खूप छान लागतात। आणि भाजून घातलेले आहेत, त्यामुळे पीठ खराब होण्याची काही शक्यताच नाही आहे। आणि हे एवढं पीठ जे मी तयार केलेलं आहे ते साधारणतः मला 15 ते 20 दिवस पुरेल। तर पीठ तयार केल्यानंतर मग थोडं थंड होऊ दिलं आणि मग एका डब्यामध्ये मी भरून ठेवलेलं आहे। तर आज मी ह्या पिठापासनं पराठे तयार करत आहे। तर त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये पीठ घेतलेलं आहे, साधारणतः 1 मोठी वाटी पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीला मीठ घातलं आहे, अर्धा टेबलस्पून चिली फ्लेक्स घातले आहे, रेड चिली फ्लेक्स, 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली ती घातली, कोथिंबीर घातली थोडी, पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच तिखट घातलं आहे आणि ह्यामध्ये मी 2 बटाटे किसून घालत आहे। तर हे उकडलेले बटाटे आहेत। बटाट्याऐवजी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाज्यासुद्धा वापरू शकता, म्हणजे पालेभाज्या वापरू शकता। पण माझ्याकडे पालेभाज्या नव्हत्या, उकडलेले बटाटे होते, तर मी तेच घातलेले आहेत। तर ह्या पिठामध्ये आपण कुठल्याही प्रकारच्या भाज्या किंवा गाजर किसून घालू शकतो, बीट किसून घालू शकतो किंवा काकडीसुद्धा किसून घालू शकतो। तर छान असे विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ तयार करता येतात। तर आज मी ह्यामध्ये उकडलेला बटाटा घालून छान असे पराठे तयार करत आहे आणि हे पराठे चवीला इतके छान झालेले होते की मी तुम्हाला शब्दातसुद्धा सांगू शकत नाही आहे। खूप छान झाले होते।
तर नेहमीप्रमाणे पराठे तयार करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. आणि खरंच खूप पौष्टिक आहेत. ज्यांना डाएट करायचं आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हे पराठे उत्तम आहे. आणि तुमच्या जर एक गोष्ट लक्षात आली असेल तर मी ह्यामध्ये अजिबात गव्हाचं पीठ वापरलेलं नाही आहे. आणि जेवढे काही मी पीठं वापरलेले आहेत त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, त्यामुळे पचायलासुद्धा हलकं असते आणि डायजेशन पण चांगल्या प्रकारे होते. तर खूप मस्त असे हे पराठे तयार झालेले आहेत. ह्यापुढे सुद्धा मी ह्या पिठापासून वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जे बेल बटन असते ना तर ते सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे माझी नवीन कुठलीही रेसिपी अपलोड झाली की सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि माझ्या विविध प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. तर आजची ही मिश्र पिठांपासून तयार केलेल्या पराठ्यांची रेसिपी कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि घरच्या घरी मिश्र पीठ कसं तयार करायचं हे सुद्धा तुम्हाला मी आज डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर पुन्हा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.